हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण इंडोअर प्लांटविषयी बोलणार आहोत. या इंडोअर प्लांट्सचं म्हणाल तर जे झाडं उन्हामध्ये बाहेर प्रखर सूर्यप्रकाशात ग्रो होऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही किंवा ज्याची पानं जळतात असे झाडं म्हणजे इंडोअर प्लांट्स. आता त्यांना लागणारा जो सूर्यप्रकाश आहे हा इनडायरेक्ट सनलाईट लागतो. इनडायरेक्ट सनलाईट म्हणजे काय? त्याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश म्हणू आपण. म्हणजे त्याला डायरेक्ट सूर्यप्रकाश न लागता ते झाडं जर तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा कॉरिडॉर्समध्ये किंवा शेडमध्ये पार्शियल शेडमध्ये जरी ठेवले तरीसुद्धा ते झाडं छान जगतात. त्यांना लागणारं जे क्लायमेट आहे किंवा वातावरण ज्याला म्हणू आपण, त्याला थोडीशी आर्द्रता आणि तापमान कमी आणि त्याला लागणारा जो सूर्यप्रकाश आहे हा थोडाफार प्रमाणात सकाळचा सूर्यप्रकाश चालतो, पण दुपारचा सूर्यप्रकाश हा डायरेक्टली नको असतो. मग आता या झाडांमध्ये किंवा इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ग्रो होणारे जे झाडं आहेत त्याच्यापैकी पहिलं झाड आज आपण पाहणार आहोत, दॅट इज ड्रासेना. हा ड्रासेना जो ग्रुप आहे ना, हा फॉलिएज ग्रुपमध्ये मोडतो. म्हणजे आकर्षक सुंदर पानांसाठी हे झाडं ओळखले जातात. आणि जर तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर वर्षभर ते तुम्हाला सुंदर फॉलिएज किंवा सुंदर पानांचा अपीअरन्स देण्याचा आनंद तुम्हाला देऊ शकतात. आणि याच्यामध्ये बरेचसे स्पीसीज येतात. म्हणजे आपल्याला असं वाटेल हा ड्रासेना जो ग्रुप आहे हा एकाच प्रकारच्या पानांसाठी फेमस आहे, पण नाही. याच्यामध्ये तुम्हाला गुलाबी पानंसुद्धा दिसतात, पिवळे पानंसुद्धा दिसतात किंवा याच्यामध्ये व्हेरिगेशन्स पण असतात. म्हणजे ग्रीन पानांवर म्हणजे हिरव्या पानांवर तुम्हाला पिवळ्या पट्ट्या किंवा पांढऱ्या पट्ट्या असे पण दिसतात. लालसर पानं असतात, ब्राऊन शेडचे पानं असतात. काही झाडं बुटकी असतात, काही झाडं उंच असतात, काही झाडं मध्यम आकाराचे असतात. या झाडांना, हा ड्रासेना जो ग्रुप आहे या झाडांना तुम्ही हाऊस प्लांट्स म्हणून ओळखता. आता याला हाऊस प्लांट म्हणून याच्यासाठी ओळखलं जातं की तुम्ही त्यांना घरामध्ये किंवा एखादा कोपरा जिथे सकाळचं सूर्यप्रकाश पडतं अशा ठिकाणी लावू शकता, कुंड्यांमध्ये. आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जे मी म्हटले तर त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक महात्मा येतो. म्हणजे त्याला आपण गुलाबी कलरचा जो पानं असतात ड्रासेनाचे त्या ग्रुपमध्ये मोडतो. एक आहे सॉन्ग ऑफ इंडिया, ज्याला आपण ड्रासेना रिफ्लेक्सा म्हणतो. आणि याचे जे पानं आहेत डार्क ग्रीन आणि त्याच्यावर पिवळ्या अशा लॅन्सिओलेट स्ट्रिप्स असतात, म्हणजे पट्ट्या असतात. नंतर एक आहे ड्रासेना सँडेरियाना, त्याला आपण लकी बांबू म्हणतो. लकी बांबू हा सुद्धा ड्रासेनाचाच प्रकार आहे. इट इज नोन ऑल्सो रिबन ड्रासेना पण त्याला म्हणतात. आणि काही याच्यावर व्हेरिगेशन्स असतात, म्हणजे काही याच्यावर पट्ट्या असतात. काही हे जे लकी बांबू हा व्हेरिगेटेड पान असतो. नंतर एक आहे ड्रासेना मार्जिनाटा, आणि ड्रासेना मार्जिनाटाला ड्रॅगन ट्रीसुद्धा म्हणतात. याच्यामध्ये त्याची जी पानं असतात हे फाउंटनसारखी वर आलेले असतात, छोटं स्टेम, आणि त्याच्यावर आलेलं फाउंटनसारखे ग्रासी लिव्ज म्हणजे गवतासारखे त्याचे पाते असतात. आणि त्याच्यावर लाल पट्ट्या किंवा पांढऱ्या पट्ट्या, पिवळ्या पट्ट्या अशा त्याला तुम्हाला पानाचा शेप दिसेल आणि पानांवर कलरफुल इफेक्ट्स पण दिसतील. नंतर ड्रासेना हा स्लो ग्रोईंग असतो आणि त्याचे जे पानं आहेत हे आकर्षक ग्लॉसी असतात. त्यानंतर कॉर्न प्लांट म्हणून किंवा ड्रासेना फ्रॅग्रन्स म्हणून ओळखले जातात एक स्पीसीस. त्यालासुद्धा फाउंटेनसारखंच पानांचा इमर्जन्स असतो, पानं असतात. आणि स्टेम जे आहे त्याचं ते थिक वुडी असतं, म्हणजे थोडंसं जाडसर आणि टणक असतं. आणि हे जे आहे याला तुम्ही 20 फूटपर्यंत वाढलेलं पाहू शकता ड्रासेना फ्रॅग्रन्सला. त्याला कॉर्न प्लांट पण म्हटलं जातं. नंतर आता याच्यामध्ये 100पेक्षा जास्त स्पीसीस अवेलेबल आहेत ड्रासेनामध्ये. पण आपण सध्या जे ड्रासेनाचे प्रकार सांगितले ते मोस्ट प्रॉबेबली घरांमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतात किंवा मग इनडायरेक्ट सनलाईटमध्ये तुम्ही ती ग्रो करू शकता. आता याचं जी काळजी आहे ही आपण कशी घेणार आहोत, तर ड्रासेनाला लागणारा मी आधीच सांगितलं की हे इंडोअर प्लांट म्हणून ग्रो होऊ शकतं. म्हणजे इनडायरेक्ट सनलाईट लागतो, याला डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवू नये, अदरवाईज पानं जळतात, स्कॉर्चिंग इफेक्ट येतो, पानं पिवळे पडतात, पानं ब्राऊन कलरचे पडतात आणि जळतात. आणि त्याला लागणारी जी जमीन आहे ही वेल ड्रेन असावी, म्हणजे योग्य निचरा होणारं माती त्याला पाहिजे असते. खूप ज्याला भारी जमीन म्हणतो तशी नसावी. त्याला वेल ड्रेन म्हणजे काय, सँडी लोम सॉईल ज्याला म्हणतात, रेती आणि माती मिश्रण असलेली जी जमीन असते अशा पद्धतीची जमीन त्याला आवश्यक असते.
आणि त्याची जर प्रपोगेशन म्हणू आपण किंवा लागवड कशाने करतात, तर लागवड ही ड्रासेनाची जवळपास कटिंगनी केली जाते. सगळ्या प्रकारच्या ड्रासेना तुम्हाला कटिंगनी उत्तमरित्या ग्रो करता येतात आणि त्याचे जे स्टेम असतं त्याला पण कट्स करून लावू शकता तुम्ही. त्याचा वरचा भाग आहे तो पण कट करून लावू शकता किंवा त्याला खालून थोड्याफार प्रमाणात ऑफशूट्स पण येतात. ते ऑफशूट्स तुम्ही सेपरेट करून लावले तरी चालतात. आता आपण सूर्यप्रकाश म्हटलं तर इंडायरेक्ट सनलाईट सोईलमध्ये तर तुम्ही रेताडझिंक म्हटलं जातं. रेती माती आणि शेणखत मिक्सर जर असेल तर फायटर. नंतर पाणी, आता म्हटल्याला पाणी आवश्यक आहे पण प्रमाण पाणी लगेच किंवा मोडतात त्याच्या त्याला एक्सपोर्ट जास्त पाणी देऊ नये. जमीन एक पाणी दिल्यानंतर दुसरं पाण्याच्या मध्यंतरी कोरडी होईल अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर बोटाने ती जमीन किंवा कुंडीतली माती उकळून जर पाहिली तर तुम्हाला तो वरचा भाग जो आहे हा थोडाफार कोरडा जाणवला पाहिजे. एक्सेस वॉटर देऊ नये. कंटिन्यू त्याला ओलसर माती मॉइस्ट असावी पण सॅच्युरेटेड नसावी, म्हणजे माती पाणी धरून नसावी. नंतर 70 ते 80% त्याला ह्युमिडिटी किंवा मिस्टर्स आपण सपोज त्याच्यावर उन्हाळ्याच्या दरम्यान जर पानांवर आपण फवारा घेतला पाण्याचा तरीसुद्धा चालतो. ह्युमिडिटी मेंटेन ठेवावी, म्हणजे वातावरणातली आर्द्रता त्याच्यामध्ये मेंटेन राहिली पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याचं टेम्परेचर रेंज कमी करता, तसंच टेम्परेचर रेंज त्याची जर वाढली असेल तर. फर्टिलायझर देताना त्याला तुम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रोव्हाइड करू शकता, म्हणजे शेणखत प्रोव्हाइड करू शकता, कंपोस्ट प्रोव्हाइड करू शकता, वर्मी कंपोस्ट प्रोव्हाइड करू शकता किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स येतात आजकाल, त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि आता हा जो ड्रासेना आहे हा बेनिफिशियल कसा काय, तर बेनिफिशियल असं म्हटलं जातं की हे जे ब्रॉड लीफ असलेले एव्हरग्रीन श्रब म्हणून ओळखलं जाणारा ड्रासेना आहे हा आपल्या वातावरणातील आजूबाजूचा जो गॅस आहे त्याच्यामधला फॉर्मॅल्डिहाइड किंवा बेन्झिन हे सुद्धा अब्झॉर्ब करू शकतात. आणि त्याचा जो इफेक्ट आहे वातावरणामध्ये किंवा सपोज रूममध्ये जर फॉर्मॅल्डिहाइड किंवा बेन्झिन सारखे गॅसेस जर रिलीज झाले असतील तर ते सुद्धा ते ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे हा ड्रासेना बेनिफिशियल पण आहे आणि एअर प्युरिफायर म्हणून पण हा ओळखला जातो. त्याच्यामुळे ऑक्सिजन रिलीज करणारा प्लांट त्यातल्या त्यात एअर प्युरिफायर म्हणून हा आपण ग्रो करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्रासेनामध्ये येणारे कॉमन प्रॉब्लेम्स कोणते कोणते आहेत, तर ब्राउनिंग लीव्ज म्हणजे काय, पानं ब्राऊन कलरचे होणे. आता हा ब्राऊन कलरचे होणे हा एक सूर्यप्रकाशामुळे म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाशामुळे पण येणारा एक ड्रॉबॅक आहे. किंवा मग फ्लोरिनेटेड वॉटर जर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं तरीसुद्धा हे ब्राउनिंग लीव्ज येतात. ते स्कॉर्चिंगसुद्धा डायरेक्ट सूर्यप्रकाशामुळे होतं आणि म्हणून मग थोडाफार सूर्यप्रकाश कमी लागेल, डायरेक्ट सूर्यप्रकाश लागणार नाही, एक्सपोज होणार नाही झाड, अशा ठिकाणी ठेवलं जातं. येल्लो लीव्ज ज्यावेळेला पाणी खूप जास्त होतं, ओव्हर वॉटरिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे मुळं आणि स्टेम सडायला सुरुवात झाली की मग पानं पिवळे पडतात. म्हणून मग ती जी जमीन जर असेल वेल ड्रेन नसेल तर ती रिप्लेस करावी, नवीन माती भरावी आणि तुम्ही हा जो येलो लीव्सचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करू शकता कमी पाणी देऊन. नंतर पानं जे आहे ते ड्राय होतात, विल्टेड म्हणजे ड्राय किंवा वाळणे किंवा मरणे अशा पद्धतीचं जर असेल तर इम्प्रॉपर लाईट मिळणे किंवा लॅक ऑफ ह्युमिडिटी किंवा फंगल डिसीज यासुद्धा हा प्रॉब्लेम मला त्याच्यामध्ये ड्रेनेजमध्ये सुरू. आणि आपण ड्रासात गुडवर आणि त्याच्यासाठी की आतले गोष्ट असायला आणि वरभर म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये तुम्हाला त्याला छान पानं पाहायला मिळतात आणि सुंदर पानं पाहायला मिळतात. याची फॅमिली आहे ॲस्परॅगसी आणि हे जे प्लांट आहे ड्रासेना हे एशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या ओरिजिनमधून आलेलं आहे. याला लागणारी माती पुन्हा मी सांगते मॉइस्ट आणि वेल ड्रेन माती असावी. pH रेंज हा मातीचा जो आहे हा ॲसिडिक असावा. तर मला असं वाटतं की तुम्हाला मी दिलेली ही जी ड्रासेनाची माहिती आहे ही आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि मला फॉलो करा. थँक्यू.